सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। माध्यमातून एक्सरसाइज जी आहे ती महाराष्ट्रात सुरू झाली आहे, मॅपिंग सुरू झाले। जून महिन्यापासून एन्युमरेशन फॉर्म देण्यात येणार आहे। तर आम्ही आज कलेक्टरला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे शहर अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, सगळे तालुका अध्यक्ष, सगळे ब्लॉक अध्यक्ष आम्ही भेटलो आणि कलेक्टरना निवेदन दिलं आणि विनंती केली की SIR ची प्रक्रिया ही महाराष्ट्रात आणि सोलापुरात ही पारदर्शक झाली पाहिजे। BLOज जे आहेत त्यांनी कोणत्याही दबावाखाली जो गव्हर्नमेंट जो ऑफिसर नेमणार आहे, जो घरोघरी जाणार आहे, कोणत्याही सत्ताधारी पक्षाकडून कोणत्याही दबावाखाली न येता त्यांनी पारदर्शकपणे ही कामं हे SIR घरोघरी जाऊन केलं पाहिजे। त्यासोबत जी नावं केली जाणार आहेत मुद्दामून, त्याच्यावर आम्ही शंका व्यक्त केली। त्या नावाची पण यादी आम्हाला प्राप्त झाली पाहिजे। तुमच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना विनंती करते की हे जे BLOज आहेत ते तुमच्या घरी एकदा नाही 3दा येणार आहेत। पण अशी पण शंका वाटते की जे विरोधी पक्षाचे मतदार आहेत त्यांच्या घरी जाणारच नाहीत। म्हणून मतदारांनी सतर्क राहावं। एन्युमरेशन फॉर्म हा सगळ्यांनी भरायला पाहिजे। जरी तुम्ही आधी मतदान केलं असाल तरीही EF एन्युमरेशन फॉर्म हा सगळ्यांनी भरणं गरजेचं आहे। त्या BLOला सहकार्य करा। जर BLOनी दबाव आणला किंवा तुमचं नाव वगळण्याचा प्रयत्न केला तर लगेच आम्हाला तुम्ही आमच्या संपर्कात येऊ शकता। पण सगळ्या मतदारांनी ह्या बाबतीत सतर्क राहणं, दक्षता घेणं महत्त्वाचं आहे। आणि BLOज आणि कलेक्टरना विनंती करते की कोणत्याही दबावाखाली न येता ही प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे झाली पाहिजे। आमच्या पण BLAना सोबत घेऊन प्रत्येक ठिकाणी जाणं गरजेचं आहे। घरी जाण्यासाठी नकार देतात अनेक वेळेस। आणि दुसरं जे आहे की मतदार यादीमध्ये 2002च्या यादीमध्ये त्यांची नावं अनेकांची सापडत नाहीत। अनेक तक्रारी त्याच्या बाबतीत आहेत। BLOची नावं जाहीर झाली पाहिजे आणि मतदार यादी पण BLOची नावं जाहीर झाले, सगळ्यांकडे लिस्ट आहे, पण ती पब्लिकली वृत्तपत्रामध्ये ती जाहीर झाली पाहिजेत। त्यासोबत मतदारांनी पण सतर्क राहणं की कारण का प्रचंड दबाव येणार आहे। प्रचंड ह्या ठिकाणी नावं कट करण्याचा प्रयत्न आणि षडयंत्र हे सत्ताधारी करणार आहेत, जसं आपण बंगाल आणि बिहारमध्ये बघितलं। म्हणून जर मतदार सतर्क राहिला आणि आम्ही पक्षाच्या माध्यमातून पण सतर्क आहोत, पण आम्ही सतत प्रशासनावर पण दबाव निर्माण करणार आहोत। आम्ही प्रशासनाच्या सोबत आहोत। जर सत्ताधारींनी त्यांच्यावर दबाव आणला तर आम्ही तुमच्या सोबत आहोत की तुम्ही विसरू नये, असं एक आश्वासन कलेक्टरना ह्या ठिकाणी आम्ही देतो। कांद्याचे भाव जे आहेत ते कुठेतरी घसरतात, कांद्याचे भाव घसरतायत, पेट्रोलचे भाव वाढतायत, डिझेल आता पेट्रोल पंपवर बंद करण्यात आलं आहे असं मला आज बरेच शेतकऱ्यांचे फोन आले। काही ठिकाणी त्या ठिकाणी फक्त 500 रुपये 2000 रुपयाचं डिझेल भरण्याची परवानगी देत आहेत। त्यासोबत खत पण त्या ठिकाणी बंद, शेतकऱ्यांना मिळत नाहीये। हे सगळं सुरू असताना आम्ही उद्या एक जन आक्रोश रस्ता रोको मार्केट यार्डामध्ये सगळे शेतकरी, कारण का जसं मी म्हणाली डोक्यावरनं पाणी गेलं आणि आता लोकांमधून तुम्हाला उद्रेक आणि उठाव त्याचं पहिलं पाऊल कॉक्रोच जनता पार्टी होतं, पण आता रस्त्यावर पण लोक उतरल्याशिवाय राहणार। सोलापूरच्या बाजारामधली एक पावती भरली शेतकऱ्याची 300 रुपये त्या शेतकऱ्याला भरावे लागले कांद्याचं। आणि अशी एवढी वाईट परिस्थिती आहे आणि कोणाचंही लक्ष या ठिकाणी नाहीये। आपल्याला दिसून येतं सत्ताधारी मस्त आहेत आणि शेतकरी त्रस्त आहेत। तुम्ही काँग्रेस जनता पार्टीचा उल्लेख केला, त्यांनी संस्थापकाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यांच्या घराला पोलीस अमेरिकेत जाऊन मारण्याच्या पण धमक्या येत आहेत त्यांना। आणि तुम्ही बघू शकता की कोणत्याही प्रकारचा विरोध झाला की हे लोक कसे वागतात आणि अहंकारी किती झाले त्याच्यावरून कळतं। पण काँग्रेस जनता पार्टी ही सुरुवात आहे त्या रेव्होल्युशनची, त्या क्रांतीची। लोकांना व्यासपीठ अशी मिळत नाही म्हणून ते सोशल मीडियाचा आता वापर आणि 21 मिलियन फॉलोअर्स त्या काँग्रेस जनता पार्टीला मिळाले। ही सुरुवात आहे आणि हा उद्रेक तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसायला मिळेल बघा।